चला मैत्रिणींनो, वर्षा's किचनमध्ये आपलं स्वागत आहे. बघा, आज आपण कैरीचं पन्ह करणार आहोत. तर मी कैऱ्या घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता आपण हे कुकरला उकडून घेऊयात. खाली एक मोकळा डबा ठेवू कुकरमध्ये, त्याच्यावर हे डबे ठेवूया. हे बघा, अशापैकी कुकर लावू. आता कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेऊया. चला मैत्रिणींनो, बघू शकता आपण कैरी उकडून घेतलेली आहे. 3 शिट्ट्या करून घेतल्या. बघा, बघा अशा पिळून घ्यायच्या, अशा गोल फिरून. त्याचा आपल्याला गर काढायचा आहे. बघू शकता किती मऊ झालेली आहे. अशी मऊ स्मूथ व्हायला पाहिजे. कैरी उकडताना थोडाही पाण्याचा अंश नको जायला त्यात, कारण की पाणी गेलं तर ते आपलं कैरीचं पण ते टिकत नाही. बघा, आपल्या कैऱ्या सगळ्या मऊ स्मूथ करून घेतलेल्या आहेत. आता आपण त्याचा गर काढू. हे असं वरचं काढून घ्यायचं. एक चाळण घ्यायची खाली छोटी आपली. सगळ्या आपण अशाच करून घेऊया. बघा मैत्रिणींनो, गर काढलेला आहे कैरीचा. ते आपण आता छानून घेऊ. बघा, मी सगळे छानून घेतलेली आहे आपली प्युरी. बघा मैत्रिणींनो, आपलं कैरीचं गर किती छान दिसत आहे बघा. आता आपण त्यात साखर टाकू. बघा मैत्रिणींनो, आपण साखर टाकू त्यात. बघा, मी यात विलायची, जायफळ याची पूड टाकत आहे. मिक्स करू. बघा, आपण कैरीचा गर 1 चम्मच घेऊया ग्लासात. अजून घेऊ 1 चम्मच. बघा, आपण त्यात गार पाणी टाकू, म्हणजे आपलं कैरीचं पन्ह तयार होईल. मिक्स करू. बघू शकता आपलं कैरीचं पन्ह तयार आहे. बघा, आणि अशा काचेच्या बरणीत भरून ठेवायचं फ्रीजमध्ये, जेणेकरून तुम्हाला 6 महिने टेन्शन नाही, 6 महिने टिकल. चला, आपली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.